राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. राम रसाची चवी, राम रसाची चवी, आन रस न रुचती केवी. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम, प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं. ज्ञान वैराग्य संपन्न खंड निज बोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाये नमोस्तुते. नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा. तिथी माघ पौर्णिमा साधोनी, वाट धरिले निज धामा. नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. विठ्ठला विठ्ठल महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. श्री क्षेत्र तळेगाव दिघे या ठिकाणी संपन्न होत असलेला प्रभू रामचंद्रांच्या जयंतीचा औचित्य साधून प्रातिवार्षिक स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरु श्री गंगागिरी महाराज, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, परमपूज्य सद्गुरु श्री कैलासगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने, मठाधिपती द्वाराचार्य हरिभक्तिपरायण आदरणीय गुरुवर्य रामकृष्णदास महाराज लहवीतकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला 51व्या वर्षातला आपला हा उत्सव आहे. आणि या वर्षातली आजची ही 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सुपूर्त केली आहे. तद्निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे, सगळ्यांच्या पाठांतरातला आहे, सगळ्यांच्या ओळखीचा हा अभंग आहे. अख्खा अभंग जरी ओळखीचा नसला तरी अभंगाचं शेवटचं चरण सगळ्यांच्या पाठांतरातलं आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. अशा दृष्टीनं सगळ्यांच्या परिचयाचा असलेला हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी प्रभुरामचंद्रांच्या नामाचं महिमान गायलेलं आहे. प्रभुरामचंद्रांच्या नामाचं काय सामर्थ्य आहे, रामनामाची काय ताकद आहे, रामनामामध्ये काय शक्ती आहे, त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो, ते नामचिंतन सदैव मनुष्यानं केल्यानंतर आपल्याला त्याचे काय परिणाम पाहायला मिळतात, ते सगळे परिणाम तुकाराम महाराजांनी या अभंगातून व्यक्त केलेत.
जो परिणाम रामनामाचा या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात तो कुणाच्या तरीकडून ऐकला आणि लगेच आपल्याला सांगितला अशातला भाग नाही. तुकाराम महाराजांनी त्या सगळ्याचा अनुभव घेऊन ज्याची त्यांना अनुभूती आलेली आहे तीच अनुभूती त्यांनी जगासमोर व्यक्त केली. विठ्ठल विठ्ठल प्रभू रामचंद्रांच्या नामाचा महिमा अत्यंत अगाध आहे. समस्त अवतार कार्यापैकी 2 अवतार हे परिपूर्ण अवतार मानले गेले, ज्याच्यामध्ये एक अवतार आहे रामचंद्र प्रभूंचा आणि दुसरा अवतार आहे कृष्णचंद्र प्रभूचा. म्हणजे राम आणि कृष्ण हे दोनही परिपूर्ण अवतार मानले गेले. पूर्ण अवतार रामकृष्ण आणि या रामकृष्णाच्या नामामध्ये जे सामर्थ्य आहे ते वेळोवेळेला साधू संतांनी आपापल्या अभंग रचनेमधून व्यक्त केलेलं आहे. राम नामाचं सामर्थ्य त्यात आपण महादेवांच्या पासून ते सर्वसामान्य भक्तापर्यंत सगळ्यांच्या मुखातून ऐकत असतो. परंतु आजच्या दिवसाला त्याचे एक स्वतंत्र असं वैशिष्ट्य असल्या कारणानं आपल्याला थोडंसं रामनामाच्या संदर्भानं चिंतन करायचं आहे. तुकाराम महाराजांचा हात धरून म्हणजे तुकाराम महाराजांच्या अभंगाला धरून तुकाराम महाराजांनी या ठिकाणी रामनामाचं महिमान गायलेलं आहे. कारण प्रभू रामचंद्रांच्या नामाची महती अशी आहे की कुणीही सर्वसाधारण मनुष्याने प्रभू रामचंद्रांच्या नामाचं चिंतन करावं आणि सामान्य मनुष्याने जरी चिंतन केलं तरी त्याला फळ सारखंच आहे आणि विशिष्ट अधिकार संपादित केलेल्यानं जरी चिंतन केलं तरी त्याला फळ मात्र सारखंच आहे. विठ्ठल विठ्ठल रामनामाचं चिंतन कुणी करावं असा स्वतंत्र अधिकार कुठंच लिखित स्वरूपात नाही. रामनामाचं चिंतन कुणीही करावं. म्हणून मला तर विचाराल तर मी असं सांगेन, रामनामाचं चिंतन कुणी करावं? ज्याला बोलता येतं त्या प्रत्येकानं करावं. ज्याला मुखानं बोलता येतं त्या प्रत्येकानं भगवान प्रभूचं नाव आपल्या मुखातून घेतलं पाहिजे. कधीतरी कोणत्या ना कोणत्या तरी निमित्तानं आपण प्रभूचं नाव आपल्या मुखातून घ्यावं. कारण प्रभूच्या नामाची महतीच अशी आहे की ज्यानं कोण परमात्म्याचं नामचिंतन करावं त्या सगळ्यांकरिता स्वतंत्र फळ भगवान परमात्म्यानं प्रस्थापित करून दिलेलं आहे. एखाद्यानं जाणतेपणानं जरी प्रभूचं नाव मुखातून घेतलं तरी त्याला फळ आहे आणि एखाद्यानं अजाणतेपणाने जरी देवाचं नाव घेतलं तरी त्याला फळ आहे. जाणतेपणानं देवाचं नाव घेतलं म्हणजे कळून देवाचं नाव घेणं आणि नेणतेपणानं देवाचं नाव घेणं म्हणजे नकळत देवाचं नाव घेणं. आपल्याला कळत असलं आणि देवाचं नाव घेतलं तरी हरकत नाही आणि राम नामाचं महिमान आपल्याला माहिती नाही तरी देवाचं नाव घेतलं तरी हरकत नाही. ज्याला प्रभू रामचंद्रांच्या नामाची महती माहिती आहे त्याने जर देवाचं नाव घेतलं, रामाचं नाव मुखात घेतलं तर त्याला उत्तम फळ प्राप्त होणार आहे. आणि ज्याला प्रभू रामचंद्रांच्या नामाची महती माहितीच नाही त्यानेही जरी देवाचं नाव घेतलं तरी त्याला सारखंच फळ प्राप्त होणार आहे. फळामध्ये कधी फरक होत नसतो. ज्याला कळतं त्यानंही देवाचं नाव घ्यावं आणि ज्याला कळत नाही त्यानंही देवाचं नाव घ्यावं. ज्याला कळतं त्याला जाणता म्हणतात आणि ज्याला कळत नाही त्याला नेणता म्हणतात. ऐका, ज्याला कळतं त्याला जाणता म्हणतात आणि ज्याला कळत नाही त्याला नेणता म्हणतात. कमीत कमी आपल्याला काय कळतंय एवढं तरी माणसाला कळलं पाहिजे. आपल्याला काय कळतं एवढं तरी कळलं पाहिजे. कारण बराचसा वर्ग आत्ता आपल्याला असा पाहायला मिळतो की आपल्याला काहीच कळत नाही हे पण त्यांना कळत नाही. हे तुम्हाला कळलं तर बरं होईल. आपल्याला काहीच कळत नाही हे पण त्याला कळत नाही असा एक वर्ग आहे. मी गमतीनं म्हणत असतो, कीर्तन ऐकत असताना, माझं कीर्तन ऐकत असताना तरी कमीत कमी तुम्हाला कळलं तर कळलं म्हणा आणि तुम्हाला नाही कळलं तर नाही कळलं म्हणा. पण तुम्हाला जर कळलंच नाही आणि तुम्ही कळलं असं म्हणालात तर मला कसं काय कळेल की तुम्हाला कळलं की नाही कळलं? आता एवढं कळलं तर जरा माना हलवा. कळलं असेल तर बोलत चला. मला सांगा, जाणतेपणा म्हणजे कळणं आणि नेणतेपणा म्हणजे न कळणं. रामनामाचं महिमान कळलं, देवाचं नाव घ्यावं त्यालाही उत्तम फळ आहे. रामनामाचं महिमान नाही कळलं त्यानं देवाचं नाव घेतलं त्यालाही उत्तम फळ आहे. विठ्ठला विठ्ठला सारखं फळ आहे. सारखं फळ. सारखं फळ म्हणजे तरी काय? कोणीही असो, अगदी उच्च अधिकाराचा असला तरी त्याला फळ आहे, हीन नीच अधिकाराचा असला तरी त्याला सारखंच फळ आहे. महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. राम म्हणतात रे जाणता नेणता, राम म्हणतात रे जाणता नेणता, राम म्हणतात रे जाणता नेणता,
नेणता राम म्हणतात रे जाणता नेणता राम म्हणतात रे जाणता नेणता राम म्हणतात रे जाणता नेणता हो कायाती भलता कुळहीन होतायाती भलता कुळहीन राम म्हणतात रे जाणता नेणता राम म्हणतात रे जाणता नेणता भलता कुळहीन राम म्हणतात रे जाणता नेणता राम म्हणतात रे जाणता राम म्हणतात रे जाणता नेणता राम म्हणतात रे जाणता नेणता हो कायाती भलता कुळहीन हो कायाती भलता कुळहीन राम हो कायाती भलता महाराजांनी वर्णन केलंय राम म्हणता तरे जाणता नेणता होका याती भलता कुळहीन कुणी असो भलत्या भलत्या यातीचा असो उच्च कुळातला असो कुलहीन असो तरी त्याला सारखंच फळ आहे. सारखं फळ म्हणजे तरी काय आहे या संसार समुद्रातून तरुण जाणं राम म्हणता तरे त्याचा उद्धार होणं हे निश्चित आहे. मग तो कुणी का असेना जाणतेपणानं जरी देवाचं नाव आलं तरीही त्याचा उद्धार आहे. अजाणतेपणाने आलं तरीही त्याचा उद्धार आहे. याती भलती असली तरीही उद्धार आहे आणि कुलहीन असला तरीही त्याचा उद्धार आहे. हे सगळं रामनामाचं असलेलं सामर्थ्य आपल्याला पाहायला मिळतं. मला सांगावं राम नामाचा उच्चार केल्यानंतर उद्धार पावलेला वाल्या कोळी काही फार उच्च अशा अधिकाराचा होता का? वाल्या कोळ्यानं देवाचं नाव घेतलं आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर वाल्मिक ऋषीत झालं हे आम्हाला ठाऊक आहे. माहिती नाही असं कोणालाच नाही, सगळ्याला माहिती आहे. वाल्या कोळी जो भगवान परमात्म्याचं नाव घेतो म्हणजे काय त्याचा अर्थ तो फार उच्च अधिकाराचा होता असा आहे का? अजिबात नाही. काय त्याचं काम काय होतं मला सांगा ना. वाल्या कोळ्याचा काय स्वभाव आहे? काही नाही. चोरी मारी करणं हा त्याचा स्वभाव. रस्त्यानं येणारा जाणारा कोणी दिसला त्याला अडवायचं, त्याच्याकडून जे काही पैसा अडका असेल ते घ्यायचं आणि त्याच्याकडून पैसा अडका तो घेतला जर त्यानं मुकाट्यानं बऱ्या बोलानं जर त्यानं दिलं तर त्याच्याकडून घ्यायचं आणि जर त्यानं दिलं नाही तर त्याला मारून टाकायचं. असा ज्याचा स्वभाव तो कोण आहे? वाल्या कोळी आहे. अहो फक्त पैसा करता फक्त संपत्तीकरिता एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत जाणार अशा स्वभावाचा वाल्या कोळी. रस्त्यातून नारद महर्षी निघाले. नारद महर्षींना हा आडवा झाला. नारद महर्षींना म्हणायला लागला तुमच्याकडे काही संपत्ती असेल तर मला द्या, काही तुमच्याकडे पैसा अडका असेल तर द्या. नारद महर्षी म्हटले बघ बाबा माझ्याकडे देण्यासारखं असं काहीच नाही, तुला द्यावं असं माझ्याकडं काही पैसा अडका नाही. त्यानं सांगितलं मुकाट्यानं सांगतो बऱ्या बोलानं सांगतो जे काही असेल तुमच्याकडं काढा बघू, पैसा अडका असेल तर द्या मला. नारद महर्षी म्हटले बघ बाबा मी महर्षी आहे, कीर्तनकार नाही, त्यामुळं माझ्याकडं तुला देण्यासारखं असं काही नाही. माझ्याकडं काही फार संपत्ती काही नाही, माझ्याकडे काहीच नाही. आणि तुला पाहिजेच असेल तर हातात माझ्या चिपळ्या आहेत आणि गळ्यात ही ब्रह्मवीणा आहे, ही विणा आणि चिपळा बिंदास घेऊन टाक म्हटले. तो म्हणायला लागला तुमची विणा आणि तुमच्या चिपळ्या घेऊन मला काय मिळणार आहे, मला नको म्हटले. ते काही पैसा अडका असेल तर द्या. आता नारद महर्षी म्हणतात नाहीच तर देऊ कुठून? अरे माझ्याकडं काहीच नाही तर तुला द्यायचं कुठून? बराचसा वेळ त्यांचा वाद झाला. नंतर वाल्या कोळ्याने सांगितलं बघा माझा नियम आहे, जर तुम्ही बऱ्या बोलानं दिला नाहीत तर मग मी त्याचा जीव घेतो म्हणे. हरकत नाही म्हणे बाबा तुझ्या नियमाप्रमाणे. वाल्या कोळ्यानं नारदांना मारण्याकरिता कुऱ्हाड उगारली आणि कुऱ्हाड उगारल्यानंतर नारदांची आणि वाल्या कोळ्याची नजरानजर होते. नारदांच्या नजरेत एवढं सामर्थ्य आहे की ती नजरानजर झाल्याबरोबर वाल्या कोळ्याच्या अंतःकरणातले सगळे विकार नष्ट होतात
वाल्या कोळ्याच्या हातातली कुऱ्हाड खाली गळून पडते आणि मग तो वाल्या कोळी नारदांना विचारतो की माझ्या हिताची काही गोष्ट असेल तर तुम्ही मला सांगा. आत्तापर्यंत मी अत्यंत वाईट वागलो, आत्तापर्यंत नको नको ते सगळे वाईट कर्म मी केले, पण आता मात्र तुमची संगत झाली, माझं हित व्हावं असं मला वाटतं, माझ्या जन्माचं सार्थक व्हावं मला वाटतं, मला काहीतरी हिताचा उपदेश करा. नारद महर्षी म्हटले, बघ आत्ता तुला कळायला लागलं की नाही, आत्ता तुला कळायला लागलं की मी काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, मी सत्कर्म केलं पाहिजे असं तुला वाटायला लागलं ना, मग एक काम कर. काय? नवीन आलास ना, फार काही भानगडीत पडू नको, फक्त रामा 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 असं म्हणायला सुरुवात कर. आता वाल्या कोळीस तो म्हणायला लागला, क्षमा करा पण तुम्ही जे म्हणता ते मला म्हणता येणार नाही. म्हटलं का नाही? मला म्हणताच येत नाही म्हणे. का म्हणता येणार नाही? अहो मला त्याची सवय नाही ना म्हणे. तुम्ही जे सांगता ते म्हणण्याची मला सवय नाही, कारण वाल्या कोळ्याला रामा रामा म्हणण्याची सवय नसते. वाल्या कोळ्याला रामा रामा म्हणता येत नाही, वाल्या कोळ्याला रामकृष्ण हरी म्हणता येत नाही. तुम्ही ऐकताय ना? वाल्या कोळ्याला रामकृष्ण हरी म्हणता येत नाही, त्यांचे मंत्र भलतेच असतात. वाल्या कोळ्याला रामा रामा नाही म्हणता आलं, तर म्हटलं मला नाही म्हणता येणार. आता नारद महर्षी विचार करायला लागले, याला आपण सांगितलं, याला आपण उपदेश केला, पण आपली चूक झाली म्हणे. काय? याला आपण याच्या सवयीतलं सांगायला पाहिजे होतं, याच्या सवयीतलं सांगायला पाहिजे. याला रामा रामा म्हणण्याची सवय नाही, पण याला काय म्हणण्याची सवय आहे हो? मारा मारा मारा, हे याच्या सवयीतलं आहे की नाही? त्याला विचारलं, बरं तुला रामा रामा नाही म्हणता येत नाही, ठीक आहे राहू दे, मारा मारा म्हणता येईल का? तो म्हटलं, मारा मारा म्हणता येणार नाही काय? अहो दिनरजनी आमचा दंड असतोय. म्हटले आम्हाला काय, मारा मारा म्हणजे सहज म्हणता येईल, म्हणतो मी, मारा 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 म्हणतो. किती वेळ म्हणू सांगा? काय गंमत आहे पहा. वाल्या कोळ्याला मारा मारा म्हणता आलं, ऐका बरं का, वाल्या कोळ्याला मारा मारा म्हणता आलं, पण रामा रामा म्हणता येत नाही. काय फरक आहे याच्यामध्ये? काय फरक आहे? इकडचा रामा आणि इकडचा मारा, काय फरक आहे का? फार काहीच नाही. इकडचा रा इकडं पण आहे, इकडचा मा इकडं पण आहे, फक्त अक्षरं इकडची उलटी आहेत एवढंच, बरोबर. ज्याला मारा मारा म्हणता येतं त्याला रामा रामा म्हणता येईल की येणार नाही मला सांगावं? येईल की येणार नाही? येईल, सहज यायला पाहिजे ना. मारा म्हणतो त्याला रामा म्हणायला काहीच अवघड नाही. ज्याला मारा मारा म्हणता येतं त्याला रामा रामा म्हणता आलंच पाहिजे. पण तरीही वाल्या कोळी म्हणतो की मला मारा माराच म्हणता येईल, त्याला रामा रामा म्हणता येत नव्हतं. याचं कारण काय? रामा रामा म्हणता येत नाही, मारा मारा म्हणता येतं, याचं कारण काय? सारखीच अक्षरं इकडं पण आहेत, सारखीच अक्षरं इकडं पण आहेत. इकडचा रा इकडं आहे, इकडचा मा इकडं आहे, तरी पण इकडचा रामा त्याला म्हणता येत नाही आणि इकडचा मारा त्याला म्हणता येतो. असं का झालं? ऐका, प्रश्न काय आहे. वाल्या कोळ्याला मारा मारा म्हणता येतं आणि वाल्या कोळ्याला रामा रामा म्हणता येत नाही. याचं कारण काय? कारण फार स्पष्ट आहे. एका वाक्यात कारण सांगतो. कारण एवढंच आहे, ऐका, कारण एवढंच आहे, मारा मारा म्हणण्याकरता पुण्य लागत नाही, पण रामा रामा म्हणण्याकरता पुण्य लागतं. ते वाल्या कोळ्याकडे नव्हतं, त्याच्याकडे पुण्य नव्हतं. देवाचं नाव मुखाला यायचं असेल तर पुण्य लागतं, ती पुण्य संपत्ती वाल्या कोळ्याकडे नव्हती. मारा मारा म्हणायला काय पुण्य लागतं? काहीच लागत नाही, पण देवाचं नाव मुखाला येण्याकरता पुण्य लागतं, ते वाल्या कोळ्याकडे नव्हतं, म्हणून त्याला रामा रामा म्हणता येत नव्हतं. कारण पुण्य संपत्तीशिवाय देवाचं नाव मुखाला येत नसतं. पहा, तिळे तिळे पुण्य साचा पडे, पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जमे जोडे, नाम तुझे वाचे से आतोडे, नाम तुझे वाचे से आतोडे, समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा, दिली इंद्रिये हात पाय कान, दिली इंद्रिये हात पाय कान, तिळे तिळे पुण्य साचा पडे,
महाराजांनी त्याचं स्पष्ट वर्णन केलंय. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. काय जोडे? नाम तुझे वाचेशी आतुडे एक, आणि समागम घडे संतांचा दोन. या दोन गोष्टी पुण्याईने घडत असतात. नाम तुझे वाचेशी आतुडे म्हणजे देवाचं नाव मुखाला येणं, याच्याकरता पण पुण्य लागतं. आणि समागम घडे संतांचा म्हणजे संतांचा संग प्राप्त होणं, याच्याकरता पण पुण्यच लागतं. आणि ते पुण्य असं काही साधं सुद्धा लागत नाही म्हणे. तिळे तिळे पुण्य साचा पडे म्हणजे तिळतिळ पुण्य साठवून ठेवावं लागतं. तीळ म्हणजे काय आहे? तीळ म्हणजे फक्त परिमाण आहे. किती पुण्य असतं त्याचं फक्त परिमाण आहे. तिळा एवढं पुण्य जे आपल्याला मिळतं ते पण माणसाला साठवून ठेवावं लागतं. असं थोडं 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 मिळालेलं पुण्य अनंत जन्माची ती पुण्याई एकत्र साठवून ठेवावी लागते म्हणे. अनंत जन्माची. लहान लहान कर्मातून माणूस पुण्य कमावतो की नाही? अहो, थोडंसं काहीतरी माणूस चांगला वागला की माणसाला लगेच वाटत असतं मी आत्ता जर चांगला वागलो तर याच्या बदल्यात देवानं मला काय द्यावं? पुण्य द्यावं. वाटतं की नाही? मला सांगावं. वाटतं ना आपल्याला. एखाद्या डोळस माणसाने आंधळ्या माणसाला रस्ता ओलांडायला मदत केली ना, तरी पलीकडच्या बाजूला आंधळ्याला सोडलं की त्या डोळस माणसाला वाटत असतं मी या आंधळ्याला मदत केली तर याच्या बदल्यात देवानं मला काय द्यावं? हां, थोडंसं बोलत चला, पुण्य द्यावं. म्हणजे या एवढ्याशा कारणानं आपल्याला पुण्य मिळावं वाटतं. भुकेला माणूस कोणीतरी आपल्यासमोर आला, म्हणायला लागला भूक लागली, मला काहीतरी खायला द्या. घरातली एक चपाती आणली, त्याच्या हातावर दिली आणि त्यानं ती चपाती खाताना पाहिली की आपल्याला असं वाटत असतं मी या भुकेल्या माणसाला मदत केली ना, मग याच्या बदल्यात देवानं मला काय द्यावं? पुण्य द्यावं अशी अपेक्षा असते. लहान लहान कर्मातून माणसाला वाटत असतं मला पुण्य मिळालं पाहिजे. काय आहे? माणसाचा एक स्वभाव आहे. तो जेव्हा कधी पुण्य करतो ना, जेव्हा कधी पुण्यकर्म करतो, जेव्हा कधी माणूस चांगला वागतो, ऐका, जेव्हा कधी माणूस चांगला वागतो तेव्हा माणसाला नेहमी असं वाटत असतं की मी जर आत्ता चांगला वागत असेन तर देवाचं फक्त माझ्याकडंच लक्ष आहे. ऐका बरं का, पुण्य करतो तेव्हा त्याला वाटतं देवाचं फक्त माझ्याकडं लक्ष आहे आणि या चांगल्या वागण्यातून देवानं मला पुण्य द्यावं अशी त्याची अपेक्षा असते. पण जेव्हा कधी तो पाप करतो तेव्हा त्याला असं वाटत असतं देवाचं माझ्याकडं लक्षच नाही. आहे की नाही? पुण्य करतो तेव्हा त्याला वाटत असतं देवाचं लक्ष आहे, मग त्या चांगल्या कर्मातून मला पुण्य मिळावं अशी त्या माणसाची स्वाभाविक अपेक्षा असते. मी गमतीनं म्हणत असतो, आम्ही कीर्तनकार लोक कीर्तनाला जातो की नाही, असं कीर्तनाच्या ठिकाणी पोहोचतो. आयोजक मंडळी वाटच पाहत असतात. आम्ही गाडीतून उतरलो की लगेच आपल्याजवळ येतील, विचारपूस करतील. गाडीतून बॅग हातात घेऊन उतरलो की लगेच आम्हाला म्हणतात महाराज द्या तुमची बॅग द्या, तुमची बॅग द्या, तुमची बॅग द्या. आम्ही म्हणतो अहो राहू द्या, नको नको नको. ते म्हणतात अहो द्या हो, तुमची बॅग द्या. मी म्हणतो अहो बॅगेत काहीच नाही, आत्ताशी आलोय. आता इथं आलोय म्हटलं, काहीच नाही बॅगेत, फक्त फेटा आणि उपरण आहे, बाकी काहीच नाही. ते म्हणतात नाही असू द्या, तरी पण द्या, बॅग द्या, बॅग द्या, बॅग द्या. भरपूर वेळापर्यंत आपण नाही 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 म्हणायला लागलो ना की मग ते शेवटी म्हणतात अहो महाराज द्या हो बॅग. तेवढंच आम्हाला पुण्य. कशातून? बॅग धरण्यातून. अहो कमीत कमी कीर्तनकाराची बॅग जरी धरली तरी या चांगल्या कर्मातून देवानं मला पुण्य द्यावं अशी माणसाची अपेक्षा असते. मी हे कशाकरता सांगतो, या सगळ्या चांगल्या वागण्यातून आपल्याला जे पुण्य मिळतं ना, ते पुण्य फार असं डोंगरा एवढं पुण्य नसतं. ते मिळणारं पुण्य म्हणजे तिळा एवढंच असतं. ते मिळणारं पुण्य आहे तिळा एवढं पुण्य आहे. आणि हे जे सगळं तिळा एवढं पुण्य आहे, असं सगळं पुण्य हळूहळू हळूहळू करत आपल्याला साठवून ठेवायचं आहे. एका जन्माचं नाही, अनंत जन्माचं. अनंत जन्माची अशी पुण्याई साठवून ठेवली आणि ती एखाद्या दिवशी उदयाला आली तरच आपल्या मुखाला देवाचं नाव येतं. म्हणजे देवाचं नाव मुखाला येण्याकरता पुण्याई लागते, एवढं नक्की आहे. विठ्ठला विठ्ठला. पुण्याईनं भगवान परमात्म्याचं नाव मुखाला येतं. जन्मजन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम मुखागरी येईल श्रीरामाचे, असं म्हटलेलं आहे. अनंत जन्माच्या पुण्याईचा उदय व्हावा लागतो तरच देवाचं नाव मुखाला येतं. मी काय म्हटलो, हे आपलं वाल्या कोळ्याचं चाललं होतं. त्याला रामा रामा म्हणता येत नव्हतं आणि मारा मारा म्हणता येत होतं. याचं कारण काय? मारा म्हणायला पुण्य लागत नाही, रामा म्हणायला पुण्य लागतं. ते पुण्य त्याच्याकडं नव्हतं तरी पण मग तो मारा मारा म्हणायला लागला. का? नारदांच्या सांगण्यावरून त्यानं मारा मारा म्हणायची सुरुवात केली. त्यानं विचारलं नारदांना कुठपर्यंत म्हणायचं असं मी मारा मारा?
नारदांनी सांगितलं मी आता इथून जाणार आहे, जोपर्यंत मी इथं परत येत नाही ना तोपर्यंत असं मारा मारा म्हणायचं म्हटले. मग तो मारा मारा म्हणायची सुरुवात झाली आणि कालांतरानं मारा माराचं रूपांतर कशात झालं मला सांगावं? रामा रामात झालं. मारा 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 म्हणता म्हणता त्याचा रामा 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 असं झालं. आणि मारा माराचं रूपांतर जसं रामा रामात झालं की नाही तसं वाल्या कोळ्याचं रूपांतर वाल्मिक ऋषीत झालं हे आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला माराचा रामा होतो आणि दुसऱ्या बाजूला वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी होतो. मग हे वाल्या कोळ्याचं वाल्मिक ऋषी होणं म्हणजे वाल्या कोळी काही फार अधिकाराचा होता का हो? नाही नाही, फार अधिकाराचा नव्हता, पण तरी त्याला हा अधिकार प्राप्त होतो. कारण काय? त्याच्या मुखाला आलेलं रामाचं नाव आहे विठ्ठला विठ्ठला. आणि त्याचं काय अधिकार प्राप्त आहे? अहो रामा रामा असं नामस्मरण करण्याच्या माध्यमातून वाल्मिक ऋषी झाला, यात काहीच नवल नाही. पुढं यात काहीच नवल नाही. त्यांच्या अधिकाराचं वर्णन जर करायचं झालंच तर काय अधिकार प्राप्त होतो मला सांगावं? केले रामायण रामा आधी केले रामायण रामा आधी रामा केले रामायण रामायण कोळियाची कीर्ती वाढली गान, कोळियाची कीर्ती वाढली गान. केले रामायण रामा आधी केले रामायण रामा आधी केले रामायण केले रामायण केले रामायण रामा आधी हा अधिकार आहे. रामप्रभू येण्याच्या अगोदरच रामायणाची निर्मिती करून झाली आहे. रामायण केलं म्हणजे काय केलं? प्रभू रामचंद्रांच्या अवताराला जेव्हा भगवंत येतील तेव्हा त्यांनी कसं वागावं हे कोणी सांगून ठेवलं सांगा? वाल्मिक ऋषीने. कशामुळे अधिकार प्राप्त झाला? फक्त त्याचं नाव घेतल्यामुळे अधिकार प्राप्त होत असेल तर त्याला कोणताही अधिकार, कोणतीही उच्च नीचता, कोणताही कुळाच्या संबंधाने प्रतिबंध असा काही नसतो. कोणीही जरी असला जाणतेपणानं नेणतेपणानं त्यानं भगवान परमात्म्याचं नाव मुखाला घ्यावं आणि त्याला हा अधिकार प्राप्त होत असतो. त्याचा परिणाम फार उत्तम आहे. भगवान परमात्म्याचं नाव मुखाला सहजासहजी येत नाही. ते जन्मसहस्त्री ओळखी जे एकवेळ यावया ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, अनेक जन्मच्या जन्म निघून जातात पण मुखाला देवाचं नाव येत नाही, देवाचं नाव मुखाला येत नाही. बरीचशी माणसं अशी असतात की ज्यांना बोलता येत असून पण देवाचं नाव घेत नाहीत. बरीचशी अशी आहे, बोलता येतं तरी देवाचं नाव घेत नाहीत. जाणून बुजून म्हणतात की नाही देवाचं नाव घेणार नाही, रामकृष्णारी म्हणणार नाही, असे बरेच आहेत. भरपूर आपल्याला पाहायला मिळतील. बोलता येताना म्हणा देवाचं नाव घ्यावं. त्याचं एक दृष्टांत मी सांगत असतो, आवडीचा आहे माझ्या. दोघे भाऊ होते म्हटले. दोघे भाऊ, जो लहाना भाऊ होता तो चांगला संप्रदायीन होता, वारकरी होता, भजनाची आवड, हरिपाठाची आवड. पण मोठा भाऊ मात्र याच्यामध्ये काही भानगडीत नव्हता. भजन वगैरे त्याला काही आवडत नसायचं. देवाचं नाव कानावर पण नाही पडेल अशी त्याची व्यवस्था असायची. देवाचं नाव तो ऐकायचं पण नाही, बोलायचा नाही, काही नाही काही नाही काही नाही काही नाही. बरेच दिवस गेले. लहाना भाऊ प्रयत्न करायचा, येन केन प्रकार येन यानं एकदा तरी देवाचं नाव घ्यावं, एकदा तरी देवाचं नाव घ्यावं. फार प्रयत्न करायचा पण तो काही ऐकायचा नाही. एकदा यानं विचार केला, हा बाहेर कुठं कीर्तनाला येईल असं वाटत नाही, हा बाहेर कुठं हरिपाठाला येईल असं वाटत नाही. आपण एक काम करू, आपल्याच घरी सगळ्या वारकऱ्यांना बोलू, आपल्याच घरी भजन वगैरे आयोजित करू. म्हणजे आपल्या घरातच जर भजन झालं तर चुकून नकळतपणे का होईना याच्या कानावर भजन पडेल आणि मुखातून एकदा तरी देवाचं नाव येईल याच्याकरता त्यानं प्रयत्न केले. झालं, वारकऱ्यांना आमंत्रण दिलं. सगळे वारकरी जमा झाले. संध्याकाळच्या वेळात हरिपाठ केला. हरिपाठाच्या नंतर रामकृष्ण हरीचं भजन केलं. नंतर चांगलं असं भोजन झालं. सगळा कार्यक्रम पार पडला आणि आता लोक घरी जायला निघाले. त्यांच्यामध्ये एक चांगला महात्मा त्याच्या घरी आले होते. त्या महात्म्यानं त्याला विचारलं, का रे बाबा,
आम्ही सगळे घरी आल्याचा तुला आनंद झाला नाही का? तो म्हटला नाही असं काही नाही, तुम्ही आलात मला फार बरं वाटलं. तो म्हटला नाही आलो हे बरं वाटलं, पण हे तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणे, तुझा चेहरा आनंदी वाटत नाही, तुझ्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत नाही, काय झालं, काय अडचण आहे? त्यानं सांगितलं काय सांगू महाराज, एकच दुःख आहे. काय? माझा मोठा भाऊ मात्र कधीच देवाचं भजन करत नाही, याचं मला दुःख आहे. अहो त्यानं भजनाला यावं याच्याकरता मी हा सगळा खटाटोप केला, पण आला नाही म्हणे. महात्म्यानं विचारलं कुठं आहे तो आता? काही नाही, वरच्या मजल्यावर बसला असेल. काय करतो? काय माहिती, काहीतरी करत असेल. दारा खिडक्या बंद करून घेतल्या असतील म्हणे. का? नाव ऐकायला येऊ नये म्हणून, देवाचं भजन ऐकायला येऊ दारा खिडक्या बंद करून घेतल्या असतील. महात्मा म्हटलं एक काम करू, काय? आपण जाऊन त्याची भेट घेऊ. हा म्हणायला लागला महाराज जाऊ द्या, अहो तो फार फटकळ तोंडाचा आहे, काहीतरी उगाच तुम्हाला बोलेल, शिवीगाळ करेल. तो म्हटला नाही काहीच हरकत नाही, आपल्याला शिवी दिली तरी चालते, आपल्याला काही फरक पडत नाही, नावं ठेवली तर ठेवू दे. तशी पण लोक काय कमी नावं ठेवतात? भरपूरच ठेवतात. त्यात एक जर त्यानं नाव ठेवलं तर काय बिघडलं म्हणे, हरकत नाही, चल आपण त्याची जाऊन भेट घेऊ. गेलं, वरच्या मजल्यावर आले. भावानं दरवाजा ठोठावला. बाबा दार उघड. त्यानं विचारलं कोण आहे? मी आहे तुझा भाऊ. कशा करता? काही नाही, एक काम आहे, दार उघड. अरे काय काम आहे? काही नाही, आपल्या घरी एक महाराज आले होते, त्यांना तुझी भेट घ्यायची आहे, जरा दरवाजा उघड. रागात दरवाजा उघडला. समोर त्या महापुरुषाला महात्म्याला पाहिलं. महात्म्याला पाहिल्याबरोबर हा लगेच म्हणायला लागला, आता माझ्याकडं काय काम आहे? माझ्या भावानं दिलेलं फुकटचं खाल्लं ना, आता निघा घरी म्हणे. त्यानं सांगितलं बघा महाराज, मी तुम्हाला सांगितलं होतं ना हा चांगलं बोलणार नाही. तो म्हटलं राहू दे, काही हरकत नाही, एवढंच बोललाय ना, काहीच हरकत नाही. हा म्हटला. महाराज त्याला म्हणायला लागले, हो बाबा तुझ्याच भावानं चांगलं खायला दिलं. अरे आधी हरिपाठ केला, नंतर आम्ही नामस्मरण केलं, मग आम्ही चांगलं भोजन घातलं तुझ्या भावानं, तेच आम्ही खाल्लं, पोट भरलंय. आता जाणारच होतो, पण तुझ्याकडे एक काम आहे म्हणून आलो. तो म्हटलं कोणाकडं? माझ्याकडं. हो तुझ्याकडे एक काम आहे. काय काम आहे? काही नाही, माझी फक्त एकच तुझ्याकडून अपेक्षा आहे, तेवढी अपेक्षा पूर्ण कर, मी जायला मोकळा. तो म्हटलं काय अपेक्षा आहे? एकच अपेक्षा आहे, एकदा फक्त रामकृष्ण हरी म्हण. तो म्हणायला लागला महाराज या भानगडीत पडू नका, बऱ्याच लोकांनी प्रयत्न केलेत, कोणी सक्सेसफुल झालं नाही म्हटले, कोणाला ते जमलेलं नाही, तुम्ही आपलं निघा घरी म्हणे. तो म्हटला नाही असं नाही, एकदा फक्त रामकृष्ण हरी म्हण, मी लगेच घरी जातो. तो म्हटला नाही मला ते काही जमणार नाही, एकदा रामकृष्ण हरी म्हण, मला बोलता येणार नाही. अरे एकदा रामकृष्ण हरी म्हणायला हरकत काय, मला बोलता येत नाही. साधूनं पटकन विचारलं, अरे पण काय बोलता येत नाही? तो त्याच्यापेक्षा हुशार. त्यानं सांगितलं तुम्ही जे बोलतात ते मला बोलता येत नाही. तयारच नाही देवाचं नाव घ्यायला, तुम्ही जे बोलता ते मला बोलता येणार नाही. अरे रामकृष्ण हरी म्हणायला हरकत काय, म्हण ना, एकदा रामकृष्ण हरी म्हण, एकदा रामकृष्ण हरी म्हण. बरेच प्रयत्न केले, तो काही रामकृष्ण हरी म्हटला नाही. आता शेवटी निर्वाणीचं साधू म्हणायला लागला, बघ रामकृष्ण हरी म्हण, बऱ्या बोलानं सांगतो एकदा रामकृष्ण हरी म्हण. म्हटलं नाही जमणार, तुम्ही जे म्हणतात ते मला बोलताच येत नाही, बोलू कसं काय? नाही इलाज झाला. त्या साधूनं त्या माणसाला खाली असं लोळवलं, त्याच्या छातीवर बसला साधू आणि त्याच्या गळ्याला धरून बोलायला लागला, म्हण रामकृष्ण हरी. हा मनातल्या मनात विचार करतो, ही कुठली पद्धत आहे म्हणे, अरे ही काय पद्धत आहे का देवाचं नाव घ्यायला सांगण्याची? ते म्हटलं नाही जमणार, बघ रामकृष्ण हरी म्हटला नाही तर तुझा जीव घेईन म्हटले, हो रामकृष्ण हरी. मनातल्या मनात म्हणायला लागला, काय सांगतो ते बोलून मोकळं होऊ, उगाच जीव बिव घेईल म्हटले, काही सांगता येत नाही म्हणे याचं. रागातच म्हटलं हा रामकृष्ण हरी. झालं तुमचं समाधान? बस झालं. लगेच उठला, त्याला नमस्कार केला, माझं काम झालं, मी आता येतो. साधू महात्मा निघून गेला. लहान भाऊ खाली गेला, तो त्याच्या खोलीत गेला. झालं, वर्ष निघून गेली. कालांतरानं तो म्हातारा झाला, मोठा भाऊ म्हातारा झाला, आणि काही कालांतरानं तो मेला. मेल्यानंतर आता त्याला नेण्याकरता सगळे यमदूत आले, यमदूत घेऊन गेले, यमसदनाला नेलं. चित्रगुप्ताला सांगितलं, बघा बाबा याची डायरी रजिस्टर काढा, काय काय याचं बघा. चित्रगुप्ताने पहिल्यांदा सांगितलं, बघा याच्या जीवनात याने कधीच एकही चांगलं काम केलेलं नाही, त्याच्यामुळे याला तुम्ही बिनधास्त नरकाला टाकू शकता, काही हरकत नाही. झालं, हरकत नाही. यमदूताने लगेच धरलं, नरकाकडे घेऊन चालले. एवढ्याच चित्रगुप्त म्हणाला, थांबा थांबा, घेऊन जाऊ नका. काय झालं? अरे सगळीकडे लाल शेरा आहेत, पण शेवटच्या पानावर एक हिरवी खूण दिसते म्हटले. कसली मला सांगावं? वा वा, काय आठवण आहे. म्हटलं एक फक्त हिरवी खूण दिसते, यानं एकदा रामकृष्ण हरी म्हटलेलं आहे म्हणे, आणि एकदा रामकृष्ण हरी म्हटलंय म्हटल्यानंतर याला नरकात टाकता येणार नाही.
मग नरकात नाही टाकायचं तर कुठं टाकायचं ते तरी सांगा. यमदूत म्हटले बघा, त्यानं जर माळेचा एक जप केला असता तर कुठं पाठवायचं आम्हाला माहिती आहे. माळेचे 108 जप केले असते तर कुठं पाठवायचं आम्हाला माहिती आहे. मंत्राचं पुरस्चरण केलं तर कुठं पाठवायचं आम्हाला माहिती आहे. मंत्राचं अनुष्ठान केलं तर कुठं पाठवायचं हे आम्हाला माहिती आहे. पण एकदा रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर कुठं पाठवायचं होतं हे आमच्या सिलेबसमध्येच नाही म्हणे, आम्ही कधी वाचलंच नाही. अरे एकदा रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर कुठं पाठवायचं असतं माहिती नाही, काय करायचं? यमराजाला विचारा. यमराजाला जाऊन विचारलं, यमराजा असं असं आहे, मृत्यू लोकातून घेऊन आलो, अजिबात चांगलं काम कधी केलं नाही, एकदा रामकृष्ण हरी म्हटलंय, बाकीचं सगळं आम्हाला माहिती आहे, पण एकदा रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर कुठं पाठवायचं असतं माहिती नाही, जरा सांगता का आम्हाला? यमराजा म्हणायला लागला, माझं पण तुमच्यासारखंच आहे म्हणे, सगळं माहिती आहे, पण एकदा रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर काय देता येतं हे मला माहिती नाही. आता काय करायचं? काही नाही, सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव त्याच्याकडे जाऊ. चला म्हणे. मग यमराजा, चित्रगुप्त, यमदूत आणि हा खालून एकदा रामकृष्ण हरी म्हणून वर आलेला तो, त्याला म्हटलं चला जायचं आपल्याला. त्यानं विचारलं कुठं जायचं आहे? ते म्हटलं ब्रह्मदेवाकडं जायचं आहे. म्हटलं मग चल म्हणे आमच्या पाठी. तिथं पण आयटीत म्हणायला लागला, मला गरज नाही म्हटले, मला गरज नाही, तुम्हाला गरज असेल तर मला घेऊन चला. मग यमराजानं सांगितलं बघा काय ते पालखीत बिलकीत बसवायला आणि घेऊन चला म्हटले. यमराजा, यमदूत, चित्रगुप्त चालत आणि हा एकटा पालखीत. कोण? हां, एकदा रामकृष्ण हरी म्हटलेला एकटा पालखीत. पालखीत बसून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला विचारलं, एकदा रामकृष्ण हरी म्हटलंय, काय फळ द्यायचं? ब्रह्मदेवानं सांगितलं बघा, जरी सृष्टीचा निर्माता असलो तरी पण एकदा रामकृष्ण हरीचं फळ मला माहिती नाही, मग काय करायचं? हे संहाराचं खातं ज्याच्याकडे त्याला जाऊन विचारा. कोणाला? महादेवाला विचारावं लागेल. मग चला बाबा त्याच्याकडं. मग ब्रह्मदेव, यमराज, यमदूत, चित्रगुप्त हे सगळे चालत आणि तो एकटा पालखीत बसून. कोण? रामकृष्ण हरी म्हटलेला एकटा पालखीत बसून महादेवाकडे आले. महादेवाला विचारलं काय फळ द्यायचं एकदा रामकृष्ण हरीचं? महादेव म्हटले बाबा आपल्याला पण काही सांगता येणार नाही, मी राम नामाचा अखंड जप करणारा जरी असलो तरी पण रामकृष्ण हरी एकदा म्हटल्याचं फळ मला माहिती नाही. मग आता काही नाही, शेवटचा पर्याय विष्णू भगवंताला जाऊन विचारावं लागेल. मग चला बाबा अख्खी दिंडी तिकडं घेऊन चला. महादेव, ब्रह्मदेव, यमराज, यमदूत, चित्रगुप्त सगळे चालत पण तो एकटा मात्र पालखीत बसून. कोण? रामकृष्ण हरी म्हटलेला. अरे एकटा पालखीत बसून हे सगळे जण गेले, विष्णू भगवान परमात्म्याच्या पुढ्यात उभे राहिले. सगळ्यांनी भगवंताला नमस्कार केला आणि भगवंताला सांगितलं देवा एक अडचण आहे. काय आहे? हा जो पालखीत बसलेला दिसतो की नाही, हा मृत्यूलोकातून वर आलाय, एकदा रामकृष्ण हरी म्हटलंय पण बाकीचं काही जीवनात चांगलं काम केलेलं नाही, सगळ्या लाल शेरा होत्या, पण एकदा रामकृष्ण हरी म्हटल्यामुळं त्याला नरकात टाकता येत नाही. मग आमची सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की एकदा रामकृष्ण हरी म्हणण्याचं काय फळ असतं तेवढं फक्त तुम्ही आम्हाला सांगा. असं विचारलं. विष्णू भगवान परमात्म्याने या सगळ्यांकडे बघितलं आणि विष्णुदेव हसायला लागले. यांना बघून विष्णुदेव हसायला लागले आणि विष्णू भगवान म्हणायला लागले, अरे तुम्ही सगळे चालत आलेत आणि तो एकटा पालखीत आहे तरी अजून फळ विचारता म्हणे. अरे अजून काय फळ विचारता म्हणे? अरे एकदा रामकृष्ण हरी म्हणून वर आलाय, तुम्ही सगळे चालत आहेत, एकटा पालखीत बसलाय आणि पालखीत बसून ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचं एकत्र दर्शन त्याला मिळत असेल, अजून फळ काय विचारता म्हणे. अजून फळ काय विचारता? एवढं सगळं जे त्याला फळ प्राप्त होतं कशानं? फार नेमचिंतन नाही, एकदा रामकृष्ण हरी म्हटल्याचं फळ आहे. विठ्ठला विठ्ठला मी कशा करता म्हटलो, न जाणता, त्याला काही माहिती नाही, नकळत साधूच्या आग्रहावरून फक्त त्याच्या मुखातून देवाचं नाव आलंय, पण तरी त्याला फळ माता अत्यंत उत्कृष्ट प्राप्त होतं. माझा मुद्दा या ठिकाणी आहे, राम म्हणता तरे जाणता आणि नेणता कुलहीन किंवा कुलवर्ण सहित असलेला जो कोणी आहे त्या सगळ्याला जर देवाच्या नावाचा उच्चार केल्यानंतर फळं प्राप्त होत असेल, अशी अनंत फळं आपल्याला प्राप्त होतात. तुकाराम महाराज म्हणतात, भगवान परमात्म्याचं नाव मुखाला आलं, बाकीची सगळी फळं मिळतील, त्यात काहीच नवल नाही. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. सगळे लाभ एकत्र प्राप्त होतात, पण या सगळ्या लाभांपेक्षा अतिउच्च एक लाभ मी तुम्हाला सांगतो. काय लाभ आहे? या भगवंताचं नामस्मरण तुम्ही केलं किंवा देवाचं नाव जर मुखाला आलं तर ज्याचं नाव मुखाला आलंय
केवळ त्याच्या रूपाला सुद्धा आपल्याला प्राप्त होता येतं. हे त्याचं सर्वोच्च फळ आहे. अभंगाचं पहिलं चरण. राम म्हणता रामची होय गे. 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 पदे रामाची होई जे. पदी बैसोने पदवी घेई जे. राम असं नाव जरी मुखाला आलं तर रामाची होई जे. राम स्वरूप होता येतं. देवाचं नाव मुखाला आलं की त्याच्या रूपाला प्राप्त होता येतं. आणि त्याच्या रूपाला प्राप्त होणं याला मोक्ष किंवा मुक्ती असं म्हटलेलं आहे. मुक्तीचे जे 4 प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत ना शास्त्रकारांनी, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, या 4ही मुक्तींकडे तुम्ही पहा. ह्या 4 मुक्ती नसून ह्या 4 पायऱ्या आहेत. सलोकता देवाच्या लोकाला जाणं, समीपता देवाच्या जवळ जाणं, स्वरूपता देवासारखं रूप प्राप्त होणं आणि सायुज्यता देवासारखंच होणं. असे 4 मुक्तीचे प्रकार आपल्याला सांगितले. तेणे मुक्ती 4 साधी येल्या. इथं मुक्ती 4 म्हटलंय ना, या 4 मुक्ती आहेत. मग याच्यापैकी स्वरूपता म्हणजे देवासारखं रूप आपल्याला प्राप्त होणं. परमात्म्याचं नामस्मरण केलं त्याच्यासारखं रूप आपल्याला प्राप्त होतं. हरिपाठात ज्ञानोबा म्हणतात की नाही, मातृपितृ भ्राता सगोत्रापार चतुर्भुज नर होऊन ठेले. चतुर्भुज होणं म्हणजे काय होणं? चतुर्भुज हे देवाचं स्वरूप आहे, देवाचं रूप आहे. आणि देवासारखं रूप चतुर्भुजत्व आपल्याला प्राप्त होणं म्हणजेच त्याच्यासारखी स्वरूपता आपल्याला प्राप्त होणं हा मुक्तीचा प्रकार आहे. हा देवाच्या नामस्मरणातून प्राप्त होतो. बरं, ही स्वरूपता मुक्ती फक्त ज्यानं नामस्मरण केलं आहे त्यालाच आहे असं नाही. ज्यानं नामस्मरण केलं त्याच्या व्यतिरिक्त मातृ, पितृ, भ्राता, सगोत्र, अपार या सगळ्यांकरता सारखं फळ आहे. मातृ म्हणजे माता, नामस्मरण करणाऱ्याची माता, नामस्मरण करणाऱ्याचा पिता, नामस्मरण करणाऱ्याचा भाऊ, नामस्मरण करणाऱ्याचं गोत्र आणि नामस्मरण करणाऱ्याच्या संगतीत जेवढे कोणी असतील त्या सगळ्यांनाही स्वरूपता मुक्ती प्राप्त होते. ज्ञानोबा नामाचं महिमान सांगतात. याचा अर्थ ते नाम आपण घ्यावं आणि त्याच्या माध्यमातून देवासारखं रूप आपल्याला प्राप्त व्हावं, हे नामाचं महिमान आहे. सकाळी आपण प्रभू रामचंद्रांच्या जन्माची अवताराची कथा ऐकली असेल. त्यावेळेला असं पाहायला मिळतं, जेव्हा कौसल्या गरोदर असते की नाही तेव्हा कौसल्याला विचारण्याकरता, डोहाळे विचारण्याकरता म्हणून हा दशरथ राजा जातो आणि कौसल्याला विचारतो की सांग तुझे डोहाळे काय. त्यावेळेला कौसल्या सांगते, माझे डोहाळे फक्त एवढेच आहेत. मला आत्ता फक्त एवढंच असं वाटतंय की आत्ता माझ्या हातात एक धनुष्य द्या आणि आत्ता माझ्या हातात एक बाण द्या. धनुष्याला बाण लावते आणि रावणाचा नाश करून टाकते. हे डोहाळे कोणाचे आहेत? कौसल्याचे आहेत. रावणाला मारण्याचे डोहाळे कौसल्याचे आहेत. असं का? कारण तिला माहिती होतं आपल्या पोटात राम आहे आणि त्या रामस्वरूप झालेली ती कौसल्या आहे. रामरूप केली रामे कौसल्या माऊली, तुकोबराय म्हणतात. ही कौसल्या रामाच्या रूपाला प्राप्त झालेली आहे.
ज्यानं कोणा देवाचं नाव घ्यावं तो देवाच्या रूपाला प्राप्त होतो, नवे नवे उत्तम अधिकार त्याला प्राप्त होतो. पदे बैसोनी पदवी घेईजे. पदवी घेईजे म्हणजे कोणती पदवी? सामान्य कुठली पदवी नाही, ब्रह्मत्वाची पदवी घेईजे. जोपर्यंत नामस्मरण करत नाही तोपर्यंत जीव, आणि नामस्वरूपाला प्राप्त झाला की त्याच्यानंतर शिव, म्हणजे जीव नावाची पदवी जाते आणि शिव नावाची पदवी प्राप्त होते. जीवाची उपाधी सांडून परब्रह्माची उपाधी प्राप्त होणं हीच उत्तम पदवी आहे. विठ्ठल विठ्ठल आणि याच्यासारखी उत्तम दुसरी कुठली पदवी नाही. परब्रह्म पद प्राप्त होणं, परमपद प्राप्त होणं याच्यापेक्षा दुसरं कुठलं चांगलं पद नाही बरं का. बाकीची पदं आपल्याला मिळतात नाही असं नाही, माणसाची अपेक्षा असते. सामान्य एखादं मित्रमंडळ जरी असलं तरी अपेक्षा असते आपल्याला मंडळाचं काय व्हायचं आहे, हां अध्यक्ष म्हणा ना तुम्ही, आपल्याला व्हायचं की नाही, अपेक्षा असते. मला अध्यक्षपद मिळावं, सहअध्यक्ष मिळावं, खजिनदार मिळावं, आमकं मिळावं, तमकं मिळावं. अरे पण ही सगळी जी पदं आहेत की नाही, ही सगळी पद म्हणजे दुःखाला कारणीभूत असलेली पदं आहेत. या पदानं काय फार चांगलं सुख आपल्याला मिळत नाही, फार चांगलं नाही, सुखच मिळत नाही. आणि ही जी सगळी पदं आहेत ना, ही सगळी पदं दुसऱ्यावर अवलंबून असलेली पदं आहेत, दुसऱ्यावर अवलंबून. मला सांगा आत्ता, म्हणजे हे फक्त लावून घेऊ नका, उदाहरण म्हणून ऐका. मला फक्त असं म्हणायचं आहे की बाबा जो आत्ता मुख्यमंत्री आहे तो उद्या पण राहीलच, सांगता येतं काय? नाही. जे आत्ता पंतप्रधान आहे उद्या राहतीलच, सांगता येतं का? नाही. जो आत्ता या युनोचा अध्यक्ष आहे तो उद्या युनोचा अध्यक्ष असेलच, सांगता येतं का? नाही. कारण ही जी सगळी पदं आहेत ही आपल्यावर अवलंबून आहेत. आज एखादा जर पृथ्वीचा राजा असेल तर त्याला उद्या पृथ्वीचा राजा बनवायचं की नाही बनवायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. म्हणजे त्यांचं पद हे सर्वस्वी आपल्या हातात असतं. आपण ठरवलं तर त्यांना पद आहे आणि आपण ठरवलं तर त्यांना पद नाही. म्हणजे इथलं पद हे दुसऱ्यावर अवलंबून आहे. पण परब्रह्मरूपी पद जे रामप्रभूंच्या नामस्मरणाने प्राप्त होतं ते कुणावरच अवलंबून नसतं. ते एकदा प्राप्त झालं की कायमस्वरूपी प्राप्त होतं, ते कधी जात नसतं, ते कधीच जात नाही. किंबहुना बाकीच्या पदांमध्ये दुःख आहे. बाकीच्या पदांमध्ये सगळ्या पदांमध्ये सामान्य पदात दुःख असेल याच्यात काहीच नवल नाही. तुकाराम महाराजांनी असं सांगितलंय, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, 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 तेथे दुष्टित झाणी जडो दिसी. टाळ वाजवा. हा वा वा. तेथे दुष्टित झाणी झाडो देसी झाडो. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित झणी जडो देसे. तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मादिक पद पण दुःखदायक आहे. का दुःखदायक आहे? ब्रह्मादिपद म्हणजे ब्रह्मदेवाचं पद म्हणजे ब्रह्मपद. ब्रह्मपद जरी मिळालं
तरी त्याचं दुःख आहे. कसलं दुःख आहे? हे पद मिळालंय पण कदाचित मिळालेलं पद गेलंच तर याचं दुःख आहे. इंद्रपद मिळालंय पण मिळालेलं पद गेलंच तर याचं दुःख आहे. कारण ती पदं जरी मिळाली तरी कायम टिकणारी नसतात. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. श्रीमद भगवद्गीता बोलते अहो क्षणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. परत मृत्यू लोकात यावंच लागतं की नाही. मग तया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येवो लागती माघारे मृत्यू लोका. ज्ञानोबराय म्हणतात अहो त्यांना यावंच लागतं. पुण्य आहे तोपर्यंत इंद्रपद, पुण्य संपलं की त्याचं इंद्रपद संपलं. त्याच्यापेक्षा जास्त कुणीतरी पुण्यवान झालं की त्याचं इंद्रपद संपतं, ते दुसऱ्याला द्यावं लागतं म्हणे. तो इंद्र फार हुशार होता म्हणे. इंद्राला जर कुणी दिसलं ना की आता याचं पुण्य माझ्यापेक्षा जास्त होणार आहे की तो लगेच काहीतरी कुरघोडी करायचं आणि त्याचं तप भंग करायचं, त्याचं तप भंग करायचा. कारण त्याला भीती. मला फार नवल वाटतं की इंद्राला पण जर त्याच्या पदाची भीती असेल तर आपल्यासारख्याला का असू नये हो. इंद्राला पण त्याच्या पदाची भीती आहे. माझं पद जातं काय, इंद्राला भीती आहे. आणि म्हणून तो कुणाला जास्त तप करू देत नव्हता. जास्त तप करत असताना दिसला काहीतरी प्रतिबंध निर्माण करणार तपभंग करणार पण त्याला आपल्यापेक्षा वरचढ होऊ देणार नाही. हा इंद्राचा असलेला स्वभाव आहे. कारण त्याला त्याचं पद जाण्याचं दुःख आहे. ब्रह्मदेवाला त्याचं पद जाण्याचं दुःख आहे. ही सगळी पदं कधी ना कधीतरी जातात. पण रामचंद्र प्रभूंच्या नामस्मरणानं प्राप्त झालेलं परब्रह्मस्वरूप रूपी जे पद आहे ते पद मात्र कधीच जात नाही. म्हणून ते पद उत्तम आहे. नुसतं उत्तम नाही, त्या प्रभूच्या नामस्मरणाने आपल्या अंतःकरणाला सुखरूपता प्राप्त होते जे अन्यत्र कुठं प्राप्त होत नाही. म्हणून तुकाराम महाराज त्या वचनात सुख आहे असं म्हणतात. अभंगाचं दुसरं चरण. आयशा सुख वचनी हाय आयशा सुख वचनी हाय सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे आयशा सुख वचनी हाय आयशा सुख वचनी
पंढरीनाथ भगवान बोला 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ठोबा 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 राम म्हणता रामची होईजे पदे बैसोनी पदवी घेजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाही. सगळे हार अगदी कीर्तनकाराच्या मापाचे होते. कुठून माप घेऊन आले होते मला माहिती नाही, पण अगदी मापाचे म्हणजे इथपासून तर पार पायापर्यंत. कदाचित कीर्तनकाराची उंची त्यांना ठाऊक नसावी की बाबा बारीक उंचीच आहे. पण त्यांचं ते प्रेम आहे. मी माझ्या बाबांना एकदा विचारलं होतं की म्हटलं एवढे हार कीर्तनकाराला घालतात ते कशा करता हो, एवढे हार कशा करता घालायचे. माझ्या बाबांनी मला फार गोड उत्तर दिलं होतं. बाबांनी सांगितलं की हे जे हार घालतात ते तुम्हाला घातले जात नाहीत म्हणे, ते तुमच्याकरता नसतात. याच गादीवर उभं राहून कधीतरी आपल्या गुरुवर्यांनी कीर्तनं केलेली आहेत आणि त्या गुरुवर्यांच्या प्रति कृतज्ञता असते म्हणून ते हार त्या गादीला असतात म्हणे, आपल्याला घातले जातात असं कोणी समजू नये म्हणे. याच गादीवर ज्यांनी उभं राहून आपल्या गुरुवर्यांनी कीर्तनं केली असतील, सद्गुरुरायांनी कीर्तनं केली असतील, त्यांच्या प्रतीची असलेली कृतज्ञता भावना व्यक्त करावी असे मानस प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. म्हणून हे हार त्यांना समर्पित केले जातात. हे सगळं असलेलं लोकांचं आमच्यावरती प्रेम असतं. त्या प्रेमाचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. आम्ही स्वीकार करतो त्याचा, म्हणून तर एवढं सहन करावं लागतं. हरकत नाही. माझी इंजिनिअरिंग इथंच झाली आहे बरं का तुमच्याकडेच. मी राहुरी फॅक्टरीवर 4 वर्ष होतो माझ्या इंजिनिअरिंगसाठी आणि इंजिनिअरिंगला मी हॉस्टेलला होतो 4 वर्ष. फॅक्टरीवर हॉस्टेलला असताना आम्ही कीर्तनाला पण जायचो. त्यावेळेला फक्त एवढंच होतं की कीर्तनाला माझ्याबरोबर वारकरी नसायची, हॉस्टेलची पोरं असायची. मी त्यांना सोबत कीर्तनाला घेऊन जायचो. त्यांना एकानं मला विचारलं की बाबा कीर्तन करायचं असेल तर काय झालं पाहिजे. त्याला सांगितलं काही नाही, विठोबा रखुमाईच्या वेळेला हार घातलेले पेलायची जर तुला ताकद असेल तर हो बाबा कीर्तनकार म्हटलं. हां काय आहे हे सगळं प्रेम असतं. आणि मला आनंद आहे की त्यावेळेला बरीचशी तरुण पोरं, हॉस्टेलाईट असलेली पोरं माझ्यासोबत आम्ही कीर्तनाला जायचो. त्यावेळेला आमच्याकडं फार गाडीबिडी नव्हती, ती टमटम असायची की नाही, आमची एक टमटम फिक्स होती, ती घ्यायची आणि सगळ्यांच्यासोबत कीर्तनाला निघायचं. त्याच्यामुळे इकडचा परिसर हा थोडाफार माझ्या परिचयाचा आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाचा हा स्वीकार करतो. राम म्हणता रामाची होईजे पदे बैसोनी पदवे घेजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी प्रभू रामचंद्राच्या या नामस्मरणाचं महिमान गात असताना रामाचं नाव घेतलं की रामासारखं होता येतं, रामाचं नाव घेतलं की परब्रह्माच्या पदवीला पोहोचता येतं. या रामनामामध्ये अत्यंत सुख आहे असं सांगितलेलं आहे. देवाच्या नावात सुख आहे, भगवान परमात्म्याच्या भजनात सुख आहे, देवाच्या नावात सुख आहे. कशावरून हो? एखाद्यानं जर विचारलं की देवाच्या नावात सुख कशावरून, भजनात सुख आहे कशावरून, त्याला माझं उत्तर असतं भजनात सुख आहे कशावरून, ज्या अर्थी बसल्या बसल्या झोप लागते त्या अर्थी सुख आहे. खरं की नाही मला सांगा. कीर्तनात बसल्या बसल्या झोप लागते की नाही? हो नाही म्हणा. हां समोर तर हो नका म्हणू, नंतर म्हणा पाहिजे तर. आपल्याला कीर्तनात, आणि बघा ना तो एक युक्तिवाद आहे, ढोबळ मनाचा युक्तिवाद आहे. पण तुम्ही थोडंसं शास्त्रीय दृष्टीनं त्याच्याकडे पहा. कधीतरी विज्ञानाच्या दृष्टीनं विचार करा की झोप कशी लागते. झोप कशी लागते याचं मेकॅनिझम तुम्ही पहा. कशी लागते? माणूस पडला ना, अंथरुणावर पडला, बिछाण्यावर पडला की लगेच त्याला झोप लागत नाही. त्याच्या मनात हजारो विचार चालू असतात, चांगले असतात, वाईट असतात, आज केलेले कर्म, उद्या काय करायचं, अमक्याला काय भेटायचं, तमक्याला काय द्यायचं, हे सगळं त्याच्या मनात चालू असतं. आणि विज्ञानानं म्हटलं याच्यापैकी एखादा सुखाचा विचार जर मनाला शिवला तर त्याच वेळेला माणसाला झोप लागते म्हणे. म्हणजे सुखाचा विचार शिवल्यानंतर झोप लागत असेल आणि इथं बसल्या बसल्या झोप लागत असेल म्हणजे कीर्तनात सुख आहे की नाही मला सांगावं? आहे, कीर्तनात सुख आहे. आणि दुसरा युक्तिवाद पाहायचा झाला तर ज्या अर्थी कीर्तनात बसल्यानंतर जय विठ्ठल होईपर्यंत बाकीच्या भानगडी आठवत नाहीत, त्या अर्थी या ठिकाणी सुख आहे एवढं मात्र नक्की आहे. कीर्तनात भजनात अत्यंत सुख आहे, कारण त्या ठिकाणी भगवंताचं नाव आहे. ऐसे सुख वचनी आहे. पुढं विश्वासे अनुभव पाहे. फक्त हे सुख सांगून कळत नाही. मी तुम्हाला सांगायला लागलो भजनात सुख आहे, कळणार नाही. त्या ठिकाणी विश्वासही असावा लागतो आणि त्या ठिकाणी अनुभव घ्यावा लागतो. अनुभव घेतल्यानंतर कळतं की त्या ठिकाणी सुख आहे. कसं? एक मालक होता, भरपूर संपत्तीवान होता.
जागा एका ठिकाणी विकत घेतली. त्या जागेत भरपूर आंब्याची झाडं लावली. त्या झाडाला आंबे येणार कळाल्यानंतर एक माणूस राखणदारी करता ठेवला. त्याला सांगितलं, बघ तुझं एकच काम आहे, झाडावरच्या या आंब्यांवर लक्ष ठेवायचं, एवढं एकच काम आहे. त्यानं त्याचं काम इमाने इतबारे केलं. काही दिवसांनी आंबे पिकले. हा जागेचा मालक, झाडांचा मालक त्याच्या मित्रांना घेऊन त्याच्या बागेत गेला आणि बागेत गेल्यानंतर तो जो राखणदार होता त्याला सांगितलं, या झाडावरून चांगले चांगले गोड गोड आंबे घेऊन ये, माझे मित्र आलेत. तो गेला, झाडांवरून काहीशे आंबे काढून आणले आणि त्याच्या फोड्या करून ठेवून दिल्या. त्यानं खायला सुरुवात केली मालकानं आणि पहिली फोड खाल्ल्याबरोबर त्याला आंबट लागली आणि आंबट लागल्यानंतर त्याला एवढी चीड आली. चिडून म्हणायला लागला त्या राखणदाराला, अरे तुला कळतं की नाही, एवढे महिने झाला या बागेची तू राखण करतोयस, तुला अक्कल नाही? एवढे महिने झाला तुला लक्ष ठेवायला सांगितलं, तुला कळत नाही का? कुठला आंबा गोड, कुठला आंबा आंबट हे तुला कळत नाही? त्यानं सांगितलं, मालक तुम्ही फक्त आंब्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली होती, आंबा खाण्याची नाही म्हटले. कारण काय, आंब्याला पाहिल्यानंतर त्याची चव सांगता येत नाही, आंबा चाखल्यानंतरच त्याची चव सांगता येते. ज्याप्रमाणे आंबा चाखत नाही तोपर्यंत तो गोड आहे की आंबट आहे हे कळत नाही, तोपर्यंत भजन करत नाही, तोपर्यंत त्यात सुख आहे की नाही हे आपल्याला कळत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे अनुभवाने पण कळतं. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या ठिकाणी विश्वास असला पाहिजे. विश्वास असल्यानंतर तो विश्वास आपला सार्थ ठरेल याच्यामध्ये काही शंका नाही. लहानसं उदाहरण देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. काय आहे, विश्वास किती असावा? प्रभू रामचंद्र समुद्राच्या टोकाला पोचले. पलीकडच्या बाजूला लंकेत जायचं आहे, रावणाशी युद्ध करायचं आहे, सगळं वानर सैन्य घेऊन जायचं आहे. जावं कसं प्रश्न पडला. समुद्र देवतेची प्रार्थना केली आणि जेव्हा समुद्र देवता प्रसन्न होते त्याच्याकरता उपाय सांगितला. प्रभू रामचंद्राचं नाव म्हणजे राम हे जर दगडावर लिहिलं तर ती दगडं तरतील म्हणून सांगितलं. सगळ्यांनी त्याच्यावर दगडावर नाव लिहिलं. ज्याच्या अंतःकरणात विश्वास होता की राम नामानं दगडं तरतील, अशी ती सगळी दगडं तरली. कारण वानरांच्या अंतःकरणात राम नामाने दगड तरेल असा विश्वास आहे, म्हणून ती सगळी दगडं तरली. ही बातमी लंकेमध्ये पोचली. लंकेत पोचली की रामाच्या नावानं दगडं तरतात. लंकेत ही बातमी पोचल्यावर रावण आणि मंदोदरी, रावणाची बायको, हे दोघे पण चर्चा करत असताना, संवाद करत असताना मंदोदरी रावणाला म्हणायला लागली, अहो काय तो राम सामर्थ्यशाली आहे म्हटले, त्याची किती शक्ती आहे. अहो विचार करा ना, नुसतं नाव दगडावर लिहिलं तर दगडं तरतात, किती त्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. मला तरी असं वाटतं. रावण म्हटला काय? मंदोदरी म्हणते, मला तरी असं वाटतं की अजून पण वेळ गेलेली नाही, तुम्ही त्यांची सीता त्यांना परत करून द्या, ते तुम्हाला क्षमा करतील. रावण म्हटला, म्हणजे तुला म्हणायचं काय? मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांचं सामर्थ्य तुमच्यापेक्षा जास्त आहे, उगाच युद्धाच्या भानगडीत पडू नका. रावण म्हटला, तुला फक्त तसं वाटतं. कशावरून? फक्त दगडं तरतात म्हणून तुला असं वाटतं ना? अरे याच्यात काय नवल आहे? रामाच्या नावानं दगडं तरत असतील तर याच्यात काही नवल नाही. मी पण तुला दगड तारून दाखवू शकतो म्हटले, मी पण करून दाखवू शकतो, त्यात नवल काय आहे? तुम्हाला येतं? मला येतं ना म्हणे. म्हणजे तुम्हाला दगड तारता येतात? रावण म्हटला, काय येणार नाही? अरे मी तुझा नवरा आहे, मला सगळं येतं, मला सगळं येतं असं नवऱ्याला वाटतं की नाही? हो म्हणा. आपल्याला वाटतं की नाही आपल्याला सगळं येतं? त्यांना सांगितलं, मला सगळं येतं, काही चिंता करू नको, फक्त दगडच तारायचा आहे ना, मी तुला तारून दाखवतो, चल. मंदोदऱ्याला घेऊन तो समुद्राच्या काठी आला. समुद्राच्या काठी आला, एक दगड घेतला आणि दगड आपल्या तोंडाजवळ घेतला, मंत्र म्हटला आणि तो दगड पाण्यात सोडला. दगड तरला ना. दगड तरल्यानंतर मंदोदरीला एवढं नवल वाटलं, वा वा, माझ्या नवऱ्याकडे पण सामर्थ्य आहे. दगड तरला. तिला विश्वास वाटावा, आणखी एक दगड घेतला, तोंडाजवळ नेला, मंत्र पुटपुटला, तोही दगड समुद्रात सोडला, तोही तरला. अशी 4-5 दगडं त्याने तोंडाजवळ न्यायची, मंत्र पुटपुटायचा, समुद्रामध्ये सोडून द्यायचा आणि ते दगड तरायचं. त्या मंदोदरीला फार बरं वाटलं, चला आपल्या नवऱ्याकडे पण सामर्थ्य आहे. परत घरी आले. घरी आल्यानंतर रात्रीच्या वेळेला अगदी पहुडलेले असताना मंदोदरीनं परत रावणाला विचारलं, काहो तुम्ही दगडं तारलीत, मला पटलं, ते तुमच्याकडे सामर्थ्य आहे हे मला कळलं, पण माझ्या मनात एक शंका आहे. काय शंका आहे म्हणे? मला फक्त एवढं सांगा की दगड जेव्हा तुम्ही तोंडाजवळ घेऊन जात होते तेव्हा एक मंत्र म्हणत होते, तो मंत्र काय तेवढं फक्त मला सांगा. मंत्र सांगा म्हटल्यानंतर रावण म्हणायला लागला, तेवढं सोडून बोल, तेवढं सोडून मंत्र सांगणार नाही म्हटले. या उपाधी माझी
ते राहू दे म्हणे, ते गुप्तच राहू दे, ते मी तुला सांगू शकत नाही, मंत्र नाही सांगणार. नाही नाही असं करता, मी तुमची अर्धांगिणी आहे की नाही, मी तुमची जन्ममरणाची साथीदार आहे की नाही, मला सांगणार नाही का, माझ्यापासून लपवणार तुम्ही. भरपूर भावनिक केल्यानंतर रावण म्हटला की काय मंदोदरी, काही मंत्र वगैरे नव्हता, फक्त तो दगड मी तोंडाजवळ घेऊन जायचो आणि त्या दगडाला असं म्हणायचो की बघ तुला या समुद्रावर तरावं लागेल, या पाण्यात जर तू या पाण्यात तरला पाहिजेस, तुला रामाची शपथ. माझा दृष्टांत संपला. रामाच्या नावानं दगड तरेल असा विश्वास जर रावणाला सुद्धा आहे, तर त्याच्या नामाचा विश्वास आपल्या अंतःकरणात का नसावा सांगा. शत्रूच्या अंतःकरणात सुद्धा राम नामाचा विश्वास आहे, तो विश्वास आपल्या अंतःकरणात असावा. विश्वासे अनुभव पाहे. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, राम रसाची चवी आन रस न रुचती केवी. म्हणजे ज्याला राम रसाची चवी लागली, ज्यानं राम रसाची गोडी चाकली, त्याला परत दुसरा कोणता रस आवडत नाही. अहो ज्यानं अमृत प्राशन केलेलं आहे, ज्यानं अमृताची गोडी चाकलेली आहे, त्याला सामान्य रसात काही गोडी वाटणार आहे का? वाटणार नाही. कारण अमृत हे गोड आहे, पण देवाचं नाव त्याच्यापेक्षा गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा नेघे. असं भगवान परमात्म्याचं गोड मधुर असं नाव आहे. नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळ हे. तुकाराम महाराज म्हणतात देवाचं नाव गोड आहे, नुसतं गोड आहे असं मी तुम्हाला लोकांच्या ऐकण्यावरून सांगतो असं नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे चाखोने सांगे मज अनुभव आहे अंगे. माझ्याकडं अनुभव आहे आणि त्या अनुभवानं मी तुम्हाला सांगायला लागलो. हा तुकाराम महाराजांनी आशय सांगितला. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, अनुभवानं काय होतं हे फक्त ऐका. 9:05 झालेत, फक्त 5 मिनटं तुमची घेतो, फार त्याच्यापेक्षा जास्त घेणार नाही. घेऊ की नको? तुम्ही म्हणत असाल तर लगेच थांबतो, आणि तुम्ही म्हणत असाल तर अजून 1 तास घेतो. नाही नाही तेवढं नाही, अगदी फक्त कळावं म्हणून. मला यायला थोडासा उशीर झाला, लांबचा प्रवास असल्यामुळे, म्हणून थोडी 15-20 मिनटं उशीर झाले. फक्त अनुभवाची एक गोष्ट सांगतो, तुम्हाला आवडेल. अनुभवाचं ज्या वेळेला माणसाकडे बोलणं असतं, त्यावेळेला त्या बोलण्याला वजन आहे. अनुभवानं जे बोलणं येतं त्या बोलण्याला सामर्थ्य प्राप्त होत असतं. आणि फक्त ढोबळ मनाने जर बोलत असेल तर त्या बोलण्याला उंची मिळत नाही. कशा पद्धतीनं पहा, तुकाराम महाराज चाखोनी सांगे असं का म्हणतात, माझा अनुभव आहे अंगे असं का म्हणतात? कारण दुसऱ्याला सांगायचं असतं ना, तेव्हा तो अनुभव आधी आपल्याकडे असावा, हे महत्त्वाचं आहे. साधूची वृत्ती कशी असते, आधी केले मग सांगितले. म्हणजे आधी ते अनुभव घेतात आणि मग सांगतात. आपलं तसं नसतं. आपलं कसं असतं, आधी सांगितले, नाही इथं थांबायचं, करण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. आता फक्त सांगायचं असतं. नुसता उपदेश करण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. पण जर अनुभव असेल तर त्याला विशेष वजन प्राप्त होत असतं. अनुभवाने सगळ्या प्रश्नांची उकल होत असते. अनुभव असला पाहिजे. दृष्टांत सांगतो, ऐका. एक पाश्चात्य तत्ववेत्ता आहे, परदेशातला तत्वज्ञानी माणूस, सगळ्यांच्या परिचयाचा आहे. त्याचं नाव आईन्स्टाईन होतं. तो सायंटिस्ट पण होता आणि तत्वज्ञानी पण होता. आपल्याकडे जशी कीर्तनं प्रवचनं होतात की नाही, तशी परदेशामध्ये व्याख्यानं होतात. हा प्रसिद्ध व्याख्याता होता. लोक त्याला दूरवरून व्याख्यानं देण्याकरता बोलवायचे. आईन्स्टाईन दूरवरून व्याख्यानं करण्याकरता जायचा, लोकांमध्ये प्रसिद्ध होता. एकदा तो आईन्स्टाईन एका ठिकाणी व्याख्यान देण्याकरता निघाला. लोक त्याची वाट पाहत होते. यानं त्यांना सांगितलं की बाबा मी येतो म्हणून सांगितलं. बरं, निघाले. प्रवास सुरू झाला. तो, त्याचा ड्रायव्हर आणि गाडी, प्रवास सुरू झाला. गाडीमध्ये दोघे पण बसले. अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचले आणि अर्ध्या रस्त्यात पोचल्यानंतर आईन्स्टाईन म्हणायला लागला, काहीतरी गडबड वाटते म्हणे. गडबड म्हणजे तब्येत बरी वाटत नाही. मग त्यानं ड्रायव्हरला सांगितलं, माझी तब्येत बरी वाटत नाही, तू एक काम कर. काय करू? गाडी मागे घे, आपल्याला काही कार्यक्रमाला जायला जमणार नाही. ड्रायव्हर म्हटला, असं काय करता? अहो त्यांनी खूप दिवसा अगोदर तारीख घेतलेली आहे, आपल्याला जावंच लागेल. नाही म्हटले, तरी पण मला तिथं गेल्यावर बोलता येणार नाही, तू गाडी मागे घे. ड्रायव्हर म्हटला, अहो पण असं काय करता, वर्षभर अगोदर तारीख घेतली आहे, न जाऊन कसं काय जमेल, लोक नावं ठेवतील. असू दे, तरी तू गाडी मागे घे. त्यानं सांगितलं, अहो त्यांनी ॲडव्हान्स पण दिला आहे आपल्याला, असं काय करता, त्याचा ॲडव्हान्स आपण त्याला परत करू, काहीच चिंता नाही म्हणे, पण तू गाडी मागे घे, मला तिथं गेल्यावर बोलता येणार नाही, माझी तब्येत बरी नाही, मी तिथं गेल्यावर बोलू शकत नाही. ड्रायव्हर विचार करायला लागला, आता करावं काय. कारण शेवटी तारीख घेणारा ड्रायव्हर होता.
जाऊ द्या, ज्याला अनुभव आहे त्याला कळेल. तारखा घेणारा ड्रायव्हर, त्याच्यामुळे ड्रायव्हरवर पूर्ण जबाबदारी. त्यानं सांगितलं, अहो लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून तारीख घेतली आहे, लोकांनी जबाबदारी माझ्यावर दिली आहे तुम्हाला घेऊन यायची. ड्रायव्हर म्हटला, काही चिंता करू नको, मी आहे ना, तू फक्त गाडी मागे घे, मला बोलता येणार नाही. काय करावं विचार पडला. ड्रायव्हरनं विचार करून 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 त्याला सांगितलं, बघा तुमची अडचण काय आहे, फक्त तुम्हाला बोलता येणार नाही एवढीच अडचण आहे ना. अरे फक्त म्हणजे तीच मोठी अडचण आहे म्हणे. मग एक काम करा, काय, आज तुमच्या जागेवर मी व्याख्यान करतो, चला. काय फरक पडतो त्याला म्हणे. अरे तू कसा व्याख्यान करशील, तुला ते जमेल विचारल्यानंतर तो म्हणायला लागला, अरे न जमायला झालं काय, तुमच्या रोजच्या त्याच गोष्टी, रोजच्या त्याच चाली, रोजची तीच प्रमाणं, रोजचे तेच अभंग, रोजचे तेच सिद्धांत, सगळं ऐकून माझं, बोला तुम्ही पाठ झालंय, सगळं ऐकून माझं पाठ झालंय, तुम्ही काहीच चिंता करू नका, मी व्यवस्थित बोलतो, व्यवस्थित व्याख्यान करतो. आईन्स्टाईन म्हटलं, अरे पण ते तसं नसतं, पाठ करून इथं बोलणं वेगळं आणि स्टेजवर जाऊन बोलणं वेगळं. अरे स्टेजवर गेलास तर तिथं एक 4-5 हजार माणसं असतील, अर्धी माणसं समोर बसलेली असतील, अर्धी माणसं स्क्रीन समोर बसलेली असतील, बरोबर की नाही. असं इथलं सांगतोय तुम्हाला, काही फारचं आमचं सांगत नाही. अर्धी माणसं इकडं बसलेली, अर्धी माणसं तिकडं बसलेली, हजारोंच्या संख्येमध्ये लोक असतील आणि त्यांच्यासमोर बोलणं हे काही एवढं सोपं नसतं, तुला जमेल का. ड्रायव्हर म्हटला, साहेब मला सगळं जमेल, तुम्ही बाकी सगळं सोडा, फक्त एक गोष्ट करावी लागेल. काय, तुमचे कपडे मला द्यावे लागतील, माझे कपडे तुम्हाला घालावे लागतील, एवढं तुम्हाला जमेल म्हटले. तू व्याख्यान करणार असशील तर काय हरकत आहे. त्याचे याने कपडे घातले, थोड्या अंतरावर गेले. ड्रायव्हर म्हटला, साहेब अजून एक गोष्ट करावी लागेल. आता काय म्हणे, काही नाही, तुम्हाला माझ्या जागेवर बसावं लागेल, मला तुमच्या जागेवर बसावं लागेल. आईन्स्टाईन विचार करायला लागला, पोचेसपर्यंत हा काय काय करायला लावतो कुणास ठाऊक म्हटले. बसले आईन्स्टाईन ड्रायव्हरच्या सीटवर, ड्रायव्हर आईन्स्टाईनच्या जागेवर. आईन्स्टाईनचे कपडे ड्रायव्हरने घातलेले, ड्रायव्हरचे कपडे आईन्स्टाईनने घातले. गावाच्या ठिकाणी पोहोचले, लोक वाटच पाहत होते. गाडी आली, दोघे गाडीतून उतरले. सगळ्या गावकऱ्यांनी अंदाज बांधला, गावकऱ्यांना माहिती नाही आईन्स्टाईन कोण आहे, पण गावकऱ्यांनी अंदाज बांधला, ज्याचे कपडे चांगले तो आईन्स्टाईन असला पाहिजे. मग आता याचे म्हणजे कोणाचे, ड्रायव्हरचे कपडे चांगले, त्याला मस्त वाजत गाजत घेऊन गेले, त्याचे सत्कार वगैरे केला, स्टेजवर त्याला बसवलं. त्याला बसायला मोठी खुर्ची, बाकीच्यांना अगदी लहान लहान ठेवलेल्या होत्या. हे सगळं बघितलं. हा इकडं आईन्स्टाईन विचार करायला लागला, हा गेलाय तर खरा बाबा, पण काय करतो कोणाच ठाऊक. आता सगळ्यांची व्याख्यानं झाली आणि मग याचं नाव पुकारलं. सूत्रसंचालक म्हणायला लागले, ज्यांची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो असे आईन्स्टाईन सर आपल्यात आलेत आणि त्यांचा आवाज आता आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सगळ्यांनी त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. ह्या आले ना, नाही लगेच नका वाजवू. ते म्हटले सगळ्यांनी वाजवा. त्याला बोलवलं. आईन्स्टाईन स्टेजवर आला, माईक समोर उभा राहिला. हा ड्रायव्हर माईक समोर उभा राहिला. तो बोलायला सुरुवात करणार, पण इकडं भीती वाटत होती. कोणाला, आईन्स्टाईनला. कारण हा जर चांगलं बोलला तर स्तुती होईल माझीच, पण हा जर काही बोलताना चुकला तर बदनामी कोणाच्या नावाची, आपल्या नावाची. विचार करायला लागला, काय करावं, ऐकू तर खरं काय बोलतो म्हणे. त्यानं बिचारानं पाठ केलेलं. ड्रायव्हरनं जेवढं पाठ केलं होतं ना, असं फाड बोलायला लागला की नाही. एक शब्द चुकला नाही, उच्चार चुकला नाही, शब्द तिथच्या तिथं, उच्चार तिथल्या तिथे, अगदी व्यवस्थित सूर लावून व्यवस्थित सगळं काही बोलला. 1.5 तासाचं भाषण न थांबता न चुकता केलं. भाषण संपलं. सगळ्या लोकांनी टाळ्या वगैरे वाजवल्या, खूप त्याची स्तुती केली, शाल सत्कार देऊन त्याचा सत्कार केला, श्रीफळ दिलं, मानधन दिलं. म्हटलं आता निघू मी. हो म्हटले, या तुम्ही. निघाला. अगदी स्टेजवरून खाली उतरला आणि एक माणूस आडवा झाला. साहेब थांबा, काय झालं. फार चांगलं व्याख्यान केलं, किती चांगलं बोलता तुम्ही, किती चांगले तुमचे शब्द, किती चांगले तुमचे उच्चार, काय तुमचा आवाज, अमुक तमुक, फार चांगलं व्याख्यान केलं. असं व्याख्यान आम्ही आजपर्यंत कधीच ऐकलं नव्हतं. हो म्हटले, धन्यवाद. तो म्हटला, पण माझी एक शंका आहे म्हटल्यानंतर याचे दाबेदाण आणले आता. का, कारण बाकी सगळं ठीक आहे, पण शंकेचं उत्तर कसं द्यायचं, आपल्याला उत्तर देता येणार नाही याला माहिती होतं. तो म्हटला, उत्तर देता येणार नाही पण ऐकून घ्यायला काय हरकत आहे, हिंमत हारायची नाही म्हणे. त्याने सांगितलं, विचारा, काय तुमची शंका आहे, विचारा. आता तो विचारणारा ज्ञानी होता, त्यानं अनेकांना ऐकलेलं होतं. त्यानं व्यवस्थित लांब लचक शंका विचारली. यानं शंका ऐकली, पण याला काडीची कळली नाही. काय ऐकलं कोणास ठाऊक.
आता नाही उत्तर येत असं म्हणून चालणार नाही, मग लाज राखावी म्हणून हा म्हणायला लागला, अरे तुला काय कळतं की नाही म्हणे, काय कळतं की नाही तुम्हाला, माझ्यासारख्या जगदविख्यात व्याख्यात्याला असला फालतू प्रश्न विचारून तुम्ही माझा अपमान करता म्हणे. अरे या प्रश्नाचं उत्तर तर माझा ड्रायव्हर पण देईल. आता ड्रायव्हर पण देईल म्हटल्यानंतर मग त्यानं तिथूनच सांगितलं, ड्रायव्हर उत्तर दे. आता तो ड्रायव्हर नव्हता, तो कोण, आईन्स्टाईन. तो आईन्स्टाईन आहे. त्याला प्रश्न विचारला आणि त्याने एका झटक्यात उत्तर दिलं ना. त्यानं उत्तर दिल्याबरोबर गावकऱ्यांना वाटायला लागलं साहेबांचा ड्रायव्हर एवढा हुशार. तर साहेब किती हुशार म्हणे, साहेब किती हुशार असतील. परत सत्कार केला, परत शाळ श्रीफळ दिलं, मानधन वाढवून दिलं. आपल्याला म्हणायला काय जातंय, कोणास ठाऊक दिलं की नाही, पण मानधन वाढवून दिलं. भरपूर स्तुती वगैरे झाला, नमस्कार केला, बसला गाडीत. ज्याचे त्याने कपडे घातले, ज्याचे त्याचे जागेवर बसले, परतीच्या प्रवासाला निघाले. आणि परतीच्या प्रवासाला निघाल्यावर थोडा वेळ गेला. आत्ता आईन्स्टाईन बोलला, का रे एवढं बोलतोस, चांगलं मला माहिती नव्हतं. किती चांगलं बोललास, किती चांगलं व्याख्यान केलंस, फार चांगलं बोललास बरं का, काही का होईना, चांगलं ऐकून पाठ केलंय, चांगलं बोललास तू, वा वा, शाबाश, शाबासकी दिली त्याला. आणि शेवटी तो म्हणायला लागला, का रे एवढं चांगलं बोलता आलं तुला, एवढं चांगलं व्याख्यान केलंस, पण त्या माणसानं शेवटी तुला एक साधी शंका विचारली. म्हटले साधी शंका विचारली, पण तुला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, का बरं तू गोंधळलास. त्यानं सांगितलं, साहेब जर त्या प्रश्नाचं उत्तर मला देता आलं असतं तर मी तुमची बॅग घेऊन कशाला फिरलो असतो म्हणे. मी माझी बॅग नसती का तयार केली. अहो काही झालं तरी मी जे बोललो ते पाठांतर करून बोललो आणि तुम्ही जे बोलता ते अनुभवानं बोलता म्हटले. तुमच्या बोलण्याच्या मागे अनुभव आहे आणि माझ्या बोलण्याच्या मागे पाठांतर आहे. अनुभवानं जे बोललं जातं त्याला स्वतंत्र वजन प्राप्त होतं. दुसऱ्याला सांगण्याच्या अगोदर आपल्याकडे अनुभव असावा. म्हणून राम नामाची महती सगळी आपल्यासमोर सांगून झाल्यानंतर तुकोबाराय व्यक्त करतात, उगाच सांगतो असं नाही, या सगळ्याच्या मागे माझा अनुभव आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली